2, 3. नमस्कार सर्वांना. सस्ना जय महाराष्ट्र. नुकतंच राज्यातील शिक्षक बांधवांनी मुंबईतील आझाद मैदान येथे टप्पावाढ या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन केलं होतं आणि याच आंदोलनाच्या दरम्यान शिक्षकांची बाजू सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक खारीचा वाटा किंवा संवाददूत म्हणून जबाबदारी मी त्या ठिकाणी उचलली आणि या सगळ्या शिक्षकांच्या प्रमुख मागण्या सरकारपर्यंत माननीय संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्यापर्यंत पोहोचून या मागणीला न्याय कसा मिळेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि या शिक्षकांच्या धरणे आंदोलनाला खूप मोठं यश मिळालं. सरकारने टप्पावाढ मान्य केलं, त्याच्यासाठी जवळपास 1100 कोटींची तरतूद केली. यानंतर सर्व शिक्षक बांधवांनी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून मला त्या ठिकाणी विनंती केली आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभं राहावं, जेणेकरून आरोग्य विषयात ज्या पद्धतीनं काम केलेले आहे त्याच पद्धतीनं शिक्षकांच्या विषयात देखील अधिक एक रचनात्मक काम या माध्यमातून उभा राहता येईल. आणि म्हणूनच सगळ्या शिक्षक बांधवांनी जरी माझ्या उमेदवारीसाठी मागणी केली असली तर याचा सर्वस्वी निर्णय हा महायुतीचे प्रमुख नेते मंडळी करतील. विशेषतः गुरुवर्य संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून जो काही निर्णय अंतिम होईल तो अर्थातच आम्हाला महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर पक्षानं महायुतीनं जर मला शिक्षक विभागीय पुणे विभागीय मतदारसंघामध्ये जर संधी दिली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांच्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेल ही ग्वाही या निमित्तानं मी देतो. धन्यवाद.